प्रेम मामले में धोखा देने वाले अपने प्रेमी के खिलाफ शिकायत करने और न्याय मांगने गई एक युवती से शारीरिक सुख की मांग करने वाले भंडारा उपविभागीय पुलिस अधिकारी के खिलाफ भंडारा पुलिस स्टेशन में छेड़छाड़ का मामला दर्ज किया गया है। इस तरह की बात से सनसनी मच गई है। लाखनी तालुका की एक युवती नागपुर में इंजीनियरिंग की पढ़ाई कर रही थी। वहां उसकी मुलाकात एक युवक से हुई। जान पहचान प्यार में बदली, दोनों में प्यार हुआ और दोनों ने गुपचुप तरीके से शादी भी की। कुछ साल बाद जब युवती अपने प्रेमी से शादी करने की जिद करने लगी तो वह उससे कन्नी काटने लगा। युवती को उस पर शक हुआ तो उसने शादी के लिए दबाव बनाया। उस वक्त उसने उसका ऑफर रिजेक्ट किया। इससे अवसादग्रस्त युवती ने आत्महत्या करने की भी कोशिश की, लेकिन वह बच गई। फिर उसने अपने प्रेमी के खिलाफ शिकायत दर्ज कराने का साहस लिया। जब युवती एक महिला के साथ भंडारा उपविभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल के पास शिकायत करने गई तो भंडारा उपविभागीय पुलिस अधिकारी बागुल ने युवती को अकेले आने के लिए कहा। जब युवती को पुलिस अधिकारी का उद्देश्य समझ नहीं आया तो वह दोबारा शिकायत दर्ज कराने पहुंची। उस वक्त उसने उससे अपना काम करने के लिए शारीरिक सुख की मांग की। आखिरकार लड़की की शिकायत के आधार पर भंडारा पुलिस ने उपविभागीय पुलिस अधिकारी अशोक बागुल के खिलाफ धारा 354A 509 के तहत मामला दर्ज किया है। सर, प्रेम प्रकरणामध्ये मला धोका मिळाल्यामुळे माझं माइंडसेट सुसाईडचं झालेलं होतं. ऑलरेडी मी एकदा सुसाईड अटेम्प्ट करून होती. त्यांनी म्हटलं की ते घरी येतील, बट ते आले नाही. त्याच्यामुळे मग जे काही धोका घडला त्या प्रकरणामध्ये तर मी सरांशी भेट घ्यायला आली आणि सरांनी मला नेक्स्ट टाइम म्हणजे विचार करून यायला सांगितलं. तू नेक्स्ट टाइम एकटी ये आणि विचार कर, नाहीतर खूप बदनामी होईल असं ते म्हणाले. मी पुन्हा मग 1 तारखेला गेलेली होती. त्याच्यानंतर ते मला म्हणाले की पुन्हा एक्सप्लेन कर. मी त्यांना पुन्हा मॅटर एक्सप्लेन केली आणि एक्सप्लेन करून झाल्यानंतर ते मला म्हणाले की तू सुसाईड, म्हणजे मी खूप इमोशनल होती त्यावेळी, तर तू सुसाईड करणार नाही. आपण एक क्लोज फ्रेंड मधून राहू आणि आपण एक रिलेशन मधून राहू, असे ते मला म्हणाले. आणि हेही म्हणाले की ते हे गोष्ट कोणाला तू सांगायची नाही. आणि हेही विचारलं त्यांनी मला की आपण डेटवर कधी जाऊ, तू सांग फ्री कधी आहे, एकटी कधी राहशील, आपण डेटवर जाऊ. आणि 3, 4 किंवा 5 म्हणजे 5 वेळा तरी त्यांनी मला हाच क्वेश्चन विचारलं. माझं मॅटर राहिलं बाजूलाच आणि ते आपलं मॅटर सांगतात अलगच. मला घरी गेल्यानंतर ह्या जेव्हा सर्व गोष्ट हळूहळू समजायला लागली की ते माझा ॲडव्हान्टेज घेत आहेत, तेव्हा मी खूप घाबरून गेलेली होती. आणि मग पुन्हा FIR साठी कुठे जाण्याची हिंमत म्हणजे माझ्यामध्ये आलेलीच नाही. माझी मागणी ही आहे की माझ्या आधी किती साऱ्या मुली इथे आलेल्या असणार किंवा त्यांच्यावर हे सर्व प्रकरण उद्भवलेलं असेल, घडलेलं असतील गोष्टी, बट त्यांची हिंमत झालेली नसेल. माझ्यानंतरही किती मुली आलेल्या असणार नंतर, जर मी प्रकरण म्हणजे ॲक्शन घेतलेली नसती तर त्यांनी पुन्हा मुलींना फसवलेलंच असतं. तर माझी हेच मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे, जेणेकरून मुली सुरक्षित राहतील. बिकॉज आम्ही सर्व खूप विश्वासाने येतो आणि हे लोक विश्वासघात करतात. मुलींच्या बाबतीत असुरक्षिततेच आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी तालुका आहे. तिथली एक सुशिक्षित बेरोजगार तरुणी, तिच्याशी गुजरलेल्या एक प्रसंगाच्या बाबतीत न्याय मिळेल या हेतूनं भंडाऱ्याच्या विभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुलकडे न्याय मिळेल या अपेक्षेने त्यांच्या कार्यालयामध्ये गेली असताना तो व्यक्ती म्हणजे हा प्रचंड वासनांध अधिकारी आहे. यांचे अनेक किस्से नागपुरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. तर त्या मुलीला त्यांनी 3 अटी ठेवल्या की तू आत्महत्या करू नको, मी तुझ्यासोबत समर्थपणे उभा राहील, तुझी हरकत नसेल तर तुला मी आयुष्यभर सांभाळेल, मी तरुण आहे, तू मला म्हातारा समजू नको वगैरे. ते घाणेरड्या, लज्जास्पद आणि संतापजनक या पद्धतीचं त्यांनी सेक्च्युअलची मागणी केली. ती पीडित तरुणी आत्महत्या करायला त्याच्या बोलण्यामुळे गेली. एका कार्यकर्त्याला ते मिळाली. त्यांनी त्या प्रकरणाला घेऊन माझ्याकडे जेव्हा आलं, मी लगेच भंडारा SP पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षकांना कॉल केला. त्यांनी सांगितलं की ते मतमोजणीच्या प्रकरणामध्ये व्यस्त आहे, 6 तारखेला आपण भेटू. 6 तारखेला आम्ही निवेदन दिलं. 6 तारखेला त्यांनी मला वेळ मागून घेतलेली होती आणि वेळेमध्ये सांगितलं की मला काही पुरावे करावे लागतील. त्यांनी त्याच्या पद्धतीचे त्याच्या कार्यालयामधून जी तरुणी 1 तारखेला गेलेली होती त्या 1 तारखेमध्ये त्याचे व्हिज्युअल्स म्हणजे त्याचे जे फुटेज आहेत ते त्यांनी जमा केले. आणि काल
पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बागुलवरती 354 ए आणि 309 या फौजदारी आपला बांधवी कलमांतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. मी तुमच्या माध्यमातून संबंध भंडारा जिल्ह्यातील तमाम माझ्या माय भगिनींना विनंती करतो, या भंडारा शहरामध्ये अनेक पीडित तरुणी या माणसाकडे जेव्हा न्याय मागायला गेलात तेव्हा अशाच पद्धतीनं असभ्य पद्धतीचं वर्तन याचं झालेलं आहे असे अनेक तक्रारी होत्या. भंडारा आणि वरठी इथल्या ठाणेदारांनीही सुद्धा या पद्धतीची माहिती माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक भंडारा यांना दिलेली आहे अशी मला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. मी पुन्हा पुन्हा सुज्ञ नागरिकांना विनंती करेन की जर अशा पद्धतीने जर झालेलं असेल तर अशा वासनांध माणसाला या नैतिक अधिकार इथल्या शासना म्हणजे इथल्या नोकरी म्हणजे प्रशासकीय सेवेमध्ये राहण्याचा नाही. आणि म्हणून शासनाला सुद्धा माझी विनंती राहील की त्वरित शक्य तेवढ्या लवकर याला याच्या पदावरून पदच्युत करावं, बडतर्फ करावी अशी आमची मागणी राहील. या प्रकरणाचा तपास एका PSI दर्जाच्या अधिकाऱ्याकडे दिला आहे. हो बरोबर आहे. काल ती गोष्ट मला जाणवली आणि या संदर्भामध्ये मी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांशी बोलणं झालं माझं की मी म्हणालो की एका SCP ची चौकशी एक PSI कशी काय करू शकते. आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की फक्त आजचा त्यांचा जो स्पॉट पंचनामा आहे त्यांच्याकडून ते करणार आहे आणि याची तपास एका SCP कडे म्हणजे तुमसरला किंवा पवनीत असणारे जे काही SCP असतील त्यांच्याकडे तो तपास देणार आहेत आज सायंकाळी. यानंतर तपास जर ते जर PSI कडे राहील तर यानंतर आमच्याकडून कोणत्याही तपासाला सहकार्य मिळणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलं. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।